अहिल्यानगर शहरात पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनच्या डीबी इंचार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ आणि मारहाण आणि धमकी दिल्याच्या घटनेने पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात दिलेल्या माहितीनुसार रात्री घरी परत जात असताना शब्बीर सय्यद यांनी पोलीस ठाण्यात वेगाने शिरलेल्या एका पोलीस गाडीची चौकशी केली। यावर पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी आक्रमक होत "तू मला विचारणारा कोण?" असे अपमानास्पद शब्द वापरले। पत्रकार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सय्यद यांना शिवीगाळ केली, कॉलर पकडून मारहाण केली आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली। सय्यद यांनी विरोध केल्यावर देशमुख यांनी पुन्हा शिवीगाळ केली। त्यांचे ओळखपत्र मागूनही ते नाकारले, मोबाईल हिसकावून घेतला आणि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली। मोबाईल आणि ओळखपत्र परत करतानाही पुन्हा धमकावत पुन्हा दिसल्यास गुन्हा दाखल करू असे म्हटले, असे सय्यद यांनी सांगितले। या घटनेचा निषेध करत पत्रकार विठ्ठल लांडगे, सुभाष चिदे, साहेबराव कोकणे, शब्बीर सय्यद, अण्णासाहेब नवथर, सूर्यकांत नेटके, आफताब शेख, बाबा ठाकणे, अझर सय्यद, मुंतजीर शेख आदींनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। काल रात्री आमचे पत्रकार मित्र शब्बीर शेख यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आहेत गणेश देशमुख त्यांनी धक्काबुक्की केली। ते वार्ता संकलनासाठी आज गेले होते त्या ठिकाणी। पत्रकार आणि पोलीस यांच्यातला समन्वय असला पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो, पण जर का पोलीस अधिकाऱ्यांकडून आमच्या पत्रकारांना अशी वागणूक मिळत असेल तर 100% चुकीचे आहे। आणि रात्री जो काही प्रकार घडला, आमच्या पत्रकार मित्राला त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पद्धतीने वागणूक दिली, धक्काबुक्की केली, शिवीगाळ करायचा प्रयत्न केला, त्यांचा आय कार्ड दाखवल्यानंतर सुद्धा पत्रकार म्हणून त्यांच्याकडे व्यवस्थितपणे पाहिलं गेलं नाही। या संदर्भात आम्ही आज SP साहेबांना भेटायला आलो होतो। गारगे साहेबांनी आज त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर आज या ठिकाणी कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन देऊन बाहेर आलो आहोत। पण या पुढच्या काळात जर पुन्हा पत्रकारांवर अशा पद्धतीचं जर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कोणी अधिकाऱ्यांनी असं काही दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्याला उत्तर या ठिकाणी देणार आहोत। आणि आता आम्हाला SP साहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आश्वासन दिले की त्यांच्यावर कारवाई करू, परंतु जर आम्हाला पुढच्या 8 दिवसांमध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसली नाही तर पुढच्या 8 दिवसानंतर आमचं पत्रकारांचं आंदोलन या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी सांगतो। आणि पोलीस दलानं आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी एवढी मी विनंती करतो। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।